मग कशाला म्हणलंय ना ना शिवाजीराव की म्हणतो लई आहे म्हणून म्हणलो बघू तरी लई कशी उमेदवार महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व आपणा सर्वांचे दैवत आदरणीय दादा इथं आले. आता दादा बोलतील. बारामती विधानसभा मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार म्हणून उद्याच्या 5 वर्षाच्या करता तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू इच्छितोय आणि आपण 20 तारखेला जे काही मशीन आहे सुदैवाने आपल्याकडं एकाच मशीन पुरते उमेदवार असल्यामुळे एकाच मशीन मध्ये आपलं भाजलेलं आहे. पहिल्याच क्रमांकाला माझं नाव आहे आणि त्याच्या पुढे घड्याळाचं चिन्ह आहे. त्याच्यामुळं फार काही कुठं शोधाशोधी करण्याचा वेळ तुमच्यावर येणार नाही जर तुम्ही मला मतदान करणार असाल तर पहिल्याच नंबरला बटन दाबावं आणि मला तुमचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्या ठिकाणी पाठवावं अशा प्रकारची सुरुवातीला मी हात जोडून विनंती करतो. आपण अनेक गोष्टी केल्या त्याचे सगळे आपण साक्षीदार आहोत. पाठीमागच्या काळामध्ये सगळे आपण एकत्र असल्यामुळं कधी अशा प्रकारचा प्रसंग मुरुम वाडेवाडी वागळवाडी लिंबूत त्या कुठल्या गावांवर आलेला नव्हता. आता मी एका बाजूला आहे साहेब एका बाजूला आहे आणि त्याच्यामुळं थोडीशी बारामतीकरांची जरा काय करावं काय नाही करावं अशा द्विधान मनस्थितीमध्ये काही जण आहेत. माझी त्यांना विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बहुतेकांनी मग ती चव्हाणवाडी असेल किंवा आणखीन सगळा भाग असेल तिथं तुम्ही लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केलं. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता असल्यावर तुमचा कौल आम्ही मान्य केला. तसं बघितलं तर 67 पासून आजपर्यंतची कारकीर्द काढली तर सगळ्यात जास्त विकासाची कामं माझ्या कारकिर्दीमध्ये झाली. मी माझं पुढारपण सांगत नाही परंतु ही फॅक्ट आहे. रस्त्याच्या संदर्भामध्ये असेल इतर वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात असेल. जुनी लोक आता शिवाजीरावांना असे काही वसंत काका असे अनेक मान्यवर आज आपल्या हयात नाही आहेत. आनंदराव दादा त्याच्यामुळं त्या लोकांना साधारण माहिती होतं की तो काळ कसा होता आणि नंतरचा काळ कसा त्या ठिकाणी बदलत गेला. तुम्ही अनेक जण माझ्याबरोबरच कामाला सुरुवात केली. त्याच्यावर तुम्ही स्वतः तुमच्या उमेदीच्या काळापासून आजपर्यंत अनेक जण माझ्याबरोबर त्या ठिकाणी आहेत. काही नवी पिढी पण आलेली आहे. नव्या पिढीतल्याही लोकांचे काही प्रश्न आहेत. गावातल्या राजकारणामध्ये आपल्यातल्या आपल्यात एकमेकाच्या विरोधामध्ये देखील लढलं जातं परंतु त्या बाबतीमध्ये ताई जरा इकडच्या बाजूला आलं इथं थोडी जागा आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दुजाभाव केलेला नाहीये कुणालाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सतीशरावांचे माझे लाईन जुळली परंतु त्याच्या आधी ते त्यांची भूमिका मांडायचे तो त्यांचा अधिकार होता. पण मी कधी त्यांचं आणि आपण एकमेकाचे विरोधक आहे म्हणून निंबूतला कुठलं निधीच्या बाबतीमध्ये मी कमतरता भासू दिली नाही. तसं कुठल्याच गावामध्ये मी त्या ठिकाणी केलं नाही. आज मला माझ्या वाडेवाडीकरांना सांगायचं की आपसातले वाद आहे ते मला चांगले माहिती आहे. ते वाद तुम्ही कुठेही आता पुढे आणू नका. ते निवडणूक झाल्यानंतर काय असेल ते त्या ठिकाणी पाहू. मी पुरुषोत्तम दादाला पण सांगतो मी राजवर्धनला पण सांगतो इतर पण माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगतो काही वाटेल ते करा पण तुमच्या गावच्या असणाऱ्या वादाचा फटका मला बसून देऊ नका. मी काही तुमच्या
वादामध्ये 19-20 कुणाला केलेलं नाहीये. अनेकांना वेगवेगळी महत्वाची पदं दिलेली आहेत. अनेकांना पुढं पदं मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. अनेक नवे चेहरे मी यावेळेस एकंदरीत सगळं बघतोय. अनेक नवे चेहऱ्यांना पण पुढं आपल्याला त्या बाबतीमध्ये संधी द्यायची आहे. त्यामुळं तरुण वर्गाने महिला भगिनींनी देखील त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. मी बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला. जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांच्या प्रत्येकाचा वेगवेगळा जाहीरनामा आपण दिलेला आहे. इतके दिवस आम्ही राज्याचा जाहीरनामा द्यायचो आणि तुम्हाला सांगायचो ही कामं आम्ही करणार आहे. राज्याचा जाहीरनामा तर दिलेलाच आहे, त्याबद्दल दुमत असायचं वाणीवाडीकरांना काही कारण नाही. पण तालुक्याचा दिला किंवा आजपर्यंत तालुक्यात आम्ही ही कामं केली आणि उद्याचा 5 वर्षाच्या करता आम्हाला हे करायचं. ते मी मध्ये मला वाटतं बारामती क्लबला तो कार्यक्रम त्या दिवशी झाला. त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क असेल, क्रीडा संकुल असेल, इतर रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातलं जे काही महत्त्वाचे निर्णय असतील त्या पद्धतीचं प्रक्रिया करून फळबागांच्यावर फळांवर अन्न प्रक्रिया करून त्याच्यातनं बाय प्रोडक्टमधनं मूळ प्रोडक्ट तयार करण्याचं काम असेल, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज आपल्या गावाला देखील 19 ते 2024 पर्यंत किती कोटी रुपये मिळाले वाणीवाडीवर? 18 कोटी रुपये त्या ठिकाणी. म्हणजे 18 आणि 21 जवळपास 40 कोटी. एक थोडे कमी 40 कोटी. आज 40 कोटी रुपये एका गावाला मिळतात. आम्ही आमच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही. आमची विनंती आहे की वाणीवाडीकरांनी पण आपसातले वाद थोडेसे बाजूला ठेवून त्या संदर्भामध्ये एकोप्याने काम करून मग चव्हाण वस्ती असेल, बाकीचा सगळा एरिया असेल, त्या ठिकाणी वाणीवाडी पसरतंय, वाढतंय. आज वाणीवाडीमध्ये देखील अजूनही काही भागामध्ये आपल्याला लक्ष्मीनगरला भूमिगत गटारं करायची, चव्हाण वस्तीला त्या ठिकाणी करायची, अंतर्गत रस्ते असतील, भूमिगत गटारं जास्त. खरं तर आता रस्ते करायच्या आधी भूमिगत गटारं करा, त्याच्याशिवाय गाव किंवा वस्ती स्वच्छ राहत नाही. त्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येत नाही. नाहीतर डासांचा प्रादुर्भाव, गटार कुठंतरी सोडलेलं आहे, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, वास सुटलेला आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे त्या ठिकाणी पसरतात. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. मी तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये निधी त्या ठिकाणी देतो आणि करताना थोडीशी उद्याची 25 वर्ष विचार करून ते भूमिगत गटार करा. नाहीतर आत्ताची लोकसंख्या बघून पाईप टाकाल बारका आणि उद्या लोकसंख्या वाढली की ती पाईप पुन्हा काढायची पाहिजे. ते तुम्ही आपला बारामतीचं काय त्यांचं नाव अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करतो किकल्यांना विचारा. किकल्यांचा तिथं खूप चांगला अनुभव आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या दृष्टिकोनातनं काम करा. आणि काही जणांनी थोडंसं असणाऱ्या जे काही आपल्याकडं पदं असतील किंवा जबाबदाऱ्या असेल त्या जबाबदारीचा वापर हा सगळ्यांच्या करता करा. तुझे भाव करू नका. थोडंसं तशाही संदर्भातलं काही काहींचं दुखणं आहे आणि म्हणून माझी त्याही संदर्भातली विनंती आहे. नंतर शिवाजीरावांचा चव्हाणचा ते धनंजय चव्हाण म्हैशीचा रस्ता आहे, सोमेश वाडेवाडी ते सोमेश्वर पब्लिक स्कूल ते म्हैशी रस्ता, कॉन्क्रीटचे रस्ते, भूमिगत कॉन्क्रीटचे रस्ते तर अजिबात भुयारी गटार झाल्याशिवाय करू नका बरं का. त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बरेच लक्ष्मीनगरमध्ये दाखवलेत, चव्हाणवाडीमध्ये दाखवलेत, रामनगरमध्ये दाखवलेत, विकासनगरमध्ये दाखवलेत, म्हैशीमध्ये दाखवलेत आणि माझ्या दत्तवाडीमध्ये दाखवलेत. दाखवायला हरकत नाही, मी त्याला निधी देईन. पण पहिलं पूर्णपणे चांगल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून त्याचं नीटपणे प्लॅन एस्टिमेट करू, तिथं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तसंच वाडेवाडी कुरण रस्ता ते कोलटेक रस्ता ते एक करायचा. विठ्ठल वस्ती ते गोरव कोसळे सारीकडे जाणारा रस्ता, दशरथ जगताप ते चारी पूल रस्ता,
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वाणेवाडी ते जगताप वस्ती रस्ता तो अपूर्ण काम आहे, ते पूर्ण करायचं आहे. आणि पंचम चेक ते सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, ह्या गोष्टी करायच्या. दुसरं मला कार्यकर्त्यांना सांगायचंय की काही झालं तरी वागळवाडीचं काय झालं, क्लोजर द्यावा लागेल. क्लोजर दिला तर ज्यांचे आमचे फाट्यावर भिजणं होतं त्यांना अडचण येते, पण वरच्या लोकांना फार अडचण येते. कारण बऱ्याच जणांच्या वरच्या जमिनी त्या सगळ्या कॅनॉलवरच अवलंबून आहे. आपण घरचेच आहोत, त्याच्यावर तुम्हीच इकडे खाली कॅनॉलच्या विहीर पाडता, क्रॉसिंग करता, वर पाणी देता. कुणाच्या विहिरीला जिवंत पाणी, कॅनॉलला पाणी नाही आलं तर सगळ्यांच्या विहिरी उताना पडतात. कुठंही पाझर नाही किंवा काही नाही. पूर्वीसारखं जिवंत पाणी ते जवळपास राहिलं नाही, कारण बोर घेऊन घेऊन फार त्या भूगर्भातल्या पाण्याचं पाणी पूर्णपणे काढण्याचं काम झालेलं आहे. म्हणून यावेळेस मी सांगितलेलं होतं, सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये असं केलं की आपला कॅनॉल सुटल्यानंतर अख्ख्या उन्हाळा जाईपर्यंत तुमच्या माझ्या कॅनॉलला क्लोजर येणार नाही. आपलं नशीब चांगलं वाणेवाडीकरांनो की आपल्याला पाऊस फार लवकर सुरू झाला. त्याच्यामुळं जो ताण जूनमध्ये आपल्याला उसाला बसतो तो अजिबात बसला नाही. आणि कारखान्यांनी पण माळेगाव सोमेश्वरने चांगले भाव दिले. त्याच्यावर ऊस लावणाऱ्यांचा पण कल आहे. त्याच्यामध्ये आत्ता काही जण पुरुषोत्तम दादा मला सांगत होते की आम्ही बेणं करतो, ऊसाचं रोपं तयार करतो, परंतु लांबनं रोपं आणली जातात. आमच्यावर मात्र अन्याय केला जातो. काय खरं काय ते दिला का कागद त्यांच्याकडे, तर त्या काय खरं काय खोटं ते त्या ठिकाणी बघा. मला त्याच्यामध्ये स्थानिक लोकांची रोपं चांगली नसतील तर त्यांना सांगा किंवा पाडेगावहून तुम्ही बेणं आणा, त्याचा त्या डोळ्याचं रोप तयार करा किंवा VSI वरून जी काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे ते बेणं आणा आणि ते बेणं वाढवा, त्याची रोपं तयार करा. रोपं चांगली असेल तर ती इथल्या लोकांना द्यायला काहीच हरकत नाही. हे पण आपण त्या बाबतीमध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मागं तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला आदरणीय पवार साहेबांचं त्या ठिकाणी ऐकलं. साहेबांचा वयाचा विचार करता, साहेबांचा मान लक्षामध्ये ठेवता, साहेबांनी आव्हान केलेलं सुप्रियाच्या करता या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही. त्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही पद्धतशीरपणे आमचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. ते आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत करेक्ट कार्यक्रम. आम्ही पण कार्यक्रम स्वीकारला. त्याचा आपल्याच लोकांनी केलं तर न स्वीकारून कुणाला सांगता. त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चाललं, त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्याचं सहज नाव घेतलं. अनेकांनी काय काय केलं ते बूथ बघितले ना की लगेच लक्षात येतं. काही बाहेरच्या लोक तरी येऊन पटकन नाही दाबली, नामदेवराव, पोपटराव, शेवटी इथल्याच लोकांनी दाबली. वाणेवाडीच्या दाबली असतील, चौणवस्तीच्या दाबली असतील, ती ग्रेट मळशीच्या शिवाजीरावांच्या भाग तिकडं म्हणजे तिथं दाबली गेली असतील. असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे. काही ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी झालं. ठीक आहे, आता मात्र मी हक्कानी पण तुमच्याकडे आलो. मी ज्यावेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही, मी कुठंही कामामध्ये कमी पडलो नाही, मी कुठंही निधी देण्यामध्ये कमी पडलो नाही. माझी एक चूक होत असेल, आता हा निधी देताना आत्ताच सरपंचांनी सांगितलं काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आला, पण तो निधी देत असताना गावकऱ्यांनी त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा तो बघावा. माझ्याकडे अशाही तक्रारी आल्या की काही जण काय करतात, मोठे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याला टेंडर घ्यायला लावतात आणि त्याच्या पोटात शिरतात आणि त्याच्याकडनं सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम देतात. त्या आदित्य तावरेला पण मी सांगणार, त्या माळेगावमध्ये पण तसंच झालं. अहो, माळेगाव नगरपंचायत केल्यानंतर वाणेवाडीकरांनो 325 कोटी रुपये त्यांना दिले.
325 कोटी कशाला म्हणतात? एवढीच अपेक्षा. ही जशी बारामतीतली कामं उभी राहून म्हणजे पहाटे स्वतः बघून काही चुकलं तर तिथं बोलतो. सगळीकडेच बघायचं म्हणलं तर मला वेळच पुरणार नाही. त्याच्यावर त्या गावातल्या सरपंचांनी, त्या गावातल्या प्रमुखांनी, त्या गावातल्या वडीलधाऱ्यांनी, वडीलकीच्या नात्यांनी त्यांना सांगा ना की बाबा इथं हे आपण असं केलं तर ते टिकणार आहे. काही काही जण कामं घेतात, हाण ठेवतात आणि मग ते 6 महिन्यातच काम खराब होतं. त्याच्यामुळं माझी बदनामी होती. मग मलिदा घ्या का तर येऊ काय मलिदा गँगाने घेतले. मलिदा वगैरे काही नाही. ती कामं जर फलटणवाल्यांनी घेतली असली तरी तुम्ही म्हणलं असता बघा बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांचा फायदा करून देतो आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो. तरुणीने कुठं जायचं आणि इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं. हे नको का करायला? मी काय काय म्हणून बघायचं? माझ्या काय पाठीला डोळे? मी काय कुणाला पाठीशी घालतोय? मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय? असलं आम्ही कधीच केलं नाहीये आणि करणार पण नाही. कारण सारखा निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीये. सरकारला 358 तालुके सांभाळायचे. या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत किंवा उद्या जे कोणी पदाधिकारी होऊ पाहताय किंवा जे माझे पदाधिकारी आहेत त्यांनी पण नामदेवराव तुमच्यासारख्यांनी तुम्ही वडीलधारी आहात, बोबडराव तुम्ही वडीलधारी आहेत, तुम्ही सांगितलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर इथं जरा हे करून घ्या. आमच्या काळामध्ये असं नव्हतं, आम्ही असं करायचो. या पद्धतीनं झालं पाहिजे ना. आणि कुणी स्वतःचा इगो ठेवू नका. प्रत्येकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाही तर परवाच काहीतरी त्यांनी काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलायचं, लगेच त्यांनी रागा निघून जायचं, त्यांनी तिकडे निघून जायचं. मग बघतोच. आणि तुम्ही बघाल माझं काय होणार आहे? तुम्ही बघतोच पण माझी वाट नका लावून जे झालं. तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणात निधी आणू. आपल्या ओळखी चांगल्या झालेल्या आहेत, केंद्रात झालेल्या आहेत, राज्यात झालेल्या आहेत, उद्योगपतींच्या झालेल्या आहेत, सगळ्यांच्या झालेल्या आहेत. त्याचा फायदा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण करून घेऊ. काही ह्याच्यामध्ये कामं राहिली असती यदा कदाचित तर ती पण लक्षात आणून द्या. हे म्हणजे काय अगदी ॲफिडेव्हिट नाही आपलं. त्याच्यात कुठं राहिलं तर ते ॲड पण करायची आपल्याला अधिकार आहे. किंवा जे टाकायला नको होतं तेही सांगा. अजित पवार हे काहीतरी कुणाच्या तरी एका अजित पवारची वस्ती त्या तिकडे त्याच्या एकट्याच्या करता ती कॉन्क्रीटचा रस्ता चालला, हेही चालणार नाही. पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकसंख्या गरिबाची असो मध्यमवर्गीयाची असो जिथं आहे तिथले अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते चांगले झाले पाहिजे. आणि मग नंतर हळूहळू लांबचे जी कामं कराल जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्या कामाला प्रथम प्राधान्य माझ्या तालुक्यातल्या सगळ्या नेते मंडळींनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये द्यावं अशी पण मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती त्या बाबतीमध्ये करतो. इतर तर तुम्हाला माहिती आहे महिलांची योजना आणलेली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची. माझ्या शेतकऱ्यांची योजना वीजमाफीची ती चालू ठेवायची. माझ्या शेतकऱ्यांची दुधाचे भाव घसरतील तेव्हा दुधाला त्या ठिकाणी अनुदान द्यायचं आहे. आधारभूत किमती आपल्याला चांगल्या करायच्यात. आपल्याला कांदा निर्यात बंदी करायची उठवायची होती ती बंदी आपण उठवली. त्यामुळे कांद्याला दर आता चांगल्या पद्धतीनं राहिलेले आहेत. अजून काही गोष्टी ह्याच्या आधारभूत किंमत ही आपण MSP ऊसाची मिनिमम सपोर्ट प्राइस ती आपण त्या ठिकाणी वाढवण्याच्या बद्दलचा आता पाठपुरावा सुरू केलेला आहे. ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतील त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मगाशी निंबूतमध्ये खंडोचवाडीमध्ये गडदवाडीमध्ये बोललो नाही. वाडेवाडीकरांनो मी तुम्हाला आता सांगतो काही काहींच्या घरामध्ये सरकारतर्फे वर्षाला ₹1,00,000 यायला लागले. ₹1,00,000 येतात. कसे? एखाद्या घरामध्ये 2-3 महिला असल्या तर तिथं 18 ते 54,000. त्याच्यानंतर आता जी पंतप्रधान योजना होती शेतकऱ्यांच्या करता ती मला वाटतं परवा 12ची 15 केली. म्हणजे 18 ते 54 5-60 घडीवर जरा 70 जवळपास ₹70,000 झाले.
तुमचं वीज बिल 3, 5.5, 3, 6, 5, 7.5 माफ केलं. त्याचं वर्षाचं बिल किती यायचं? 5चं धरा, किती यायचं? 18-20,000. म्हणजे 70 आणि 20 90,000. अजून कुठले तरी माझ्या स्कीमचं राहिलं. हा गॅस, 3 गॅस आणि नाही वयश्री ती वेगळी. मुख्यमंत्री सहाय्यता ती सगळ्यालाच आहे बाबा. जे आजारी पडेल त्याला मुख्यमंत्री सहाय्यता आहे. का विमा संरक्षण कुठलं? चेहरा येत नाही मला. चेहरा येऊ दे माझ्या चेहरा चाला नाही दादांचा. समजा ठीक आहे.